पुण्याच्या इंदापूरमधील भिगवण प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। कारण की भिगवणमधील तरुणीचं अपहरण झालेलं नसून ती तरुणी स्वतः त्या प्रियकरासोबत निघून गेल्याचं आता समोर आलंय, उघडकीस आलंय। इंदापूरमधील भिगवणमधील तरुणी प्रियकरासोबत काल रात्री स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली। तरुणासोबत राहणार असल्याचं प्रतिज्ञापत्र यावेळी तिनं तरुणीनं पोलिसांना सुपूर्द केलंय। 1 वर्षांपासून त्या तरुणासोबत प्रेमसंबंध असून पुढे त्याच्याच सोबत राहणार असं सुद्धा तरुणीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। आईनं आणि भावाने खोटी तक्रार दाखल केली असं सुद्धा तरुणीचं म्हणणं आहे। आणि सोबतच गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी केलेले आरोपही खोटे असल्याचा जबाब या तरुणीनं नोंदवलाय। आमच्या मुलीने त्या दिवशी जो व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून बाहेर पडला की ती म्हणाली की माझं 9 वर्षापासून प्रेम संबंध होते आणि आजच्या ह्याच्यातनं परत निष्पन्न केलं तर माझे 1 वर्षापासून संबंध होते। तर ही तफावत कशी आहे किंवा बनवताना व्हिडिओ कसे बनवलेत हे आम्हाला काय पूर्ण आम्ही त्या गोंधळात आहे की नक्की खरं सत्य काय हे सत्य काय बाहेर यायला तयार नाही। त्यामुळे आमची मुलगी थोडीशी आमच्या ताब्यात दिल्यानंतर आम्हाला तिच्याशी संभाषण करता येईल की काय कसं काय, ती अजून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही। त्यामुळे बनवलेले व्हिडिओ खरे आहेत खोटे आहेत हे काय आम्ही सांगू शकत नाही। पोलिसांनी ही कसून चौकशी करावी आणि ते कॉल रेकॉर्ड काढावे, त्यांचे कोण बोललं त्या मोबाईलवर, कुणी केलाय कॉल, तिच्या भावाच्या मोबाईलवर केला किंवा कुणी केलाय ते सगळं शहानिशा करावं, नंतरच त्यांनी ही करावं आणि अगोदर आरोपींना अटक करावी। कारण त्यांनी चटणी टाकलेली, ते आरोपी आहेत अगोदर आणि आरोपींच्या ताब्यात माझी भाची दिली नाही पाहिजे। 2020 पासून भाची जलालपूर मधली होती आणि मग जलालपूर मध्ये असताना इकडे कशी रिलेशनशिप मध्ये आली। आम्ही येत होतो बाजार लग्न शॉपिंग करून, त्याने आम्हाला असं हानमार केली, जेव्हा चटणी टाकली आमच्या आणि माझ्या बहिणीला उचलून त्या गाडीत टाकून तो घेऊन गेला। कोणती गाडी? अशोक लेलंड छटात, त्यासोबत त्याचे टीव्हीएस रायडर पण होते। ते स्वतःहून गेलेले नाही, तिला बळजबरी घेऊन ओढून घेऊन गेलेले। चटणीचा व्हिडिओ पोलीस स्टेशनला आहे, चटणीचा व्हिडिओ अख्खा पोलीस स्टेशनला। आणि आज सगळ्या दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी एक मागणी केलेली आहे। जे आरोपी आहेत त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल न केल्यास रस्त्यावर उतरू असं सुद्धा पडळकर यांनी म्हटलंय आणि यामागे कोणीतरी मोठी शक्ती आहे त्याचा शोध घ्यावा असं सुद्धा पडळकर यांनी म्हटलंय। झहीर शेखवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। एका या कुटुंबावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला गेलाय। बारामतीच्या, दौंडच्या आणि इंदापूरच्या धनगरांना माझं आव्हान आहे, तुम्ही अत्यंत जबाबदारीनं या प्रकरणामध्ये लक्ष घाला। हा अजहर नावाचा हरामखोर त्या परिसरातल्या हिंदू मुलींना टार्गेट करतोय। आत्तापर्यंत इंदापूर तालुक्यातल्या 25 हिंदू मुलींच्या वरती अशा पद्धतीचा अटॅक केला गेलाय। अशा पद्धतीनं त्यांना फसवलंय। काही मुलींना परत आणण्यामध्ये हिंदू कार्यकर्ते यशस्वी झालेत, परंतु काही मुली ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत। डीजी ऑफिसला पण माझी विनंती आहे की त्या मुलीचा जो व्हिडिओ परवाच्या दिवशी आलाय त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी स्वतः कबूल करते आहे की 9 वर्षापासून माझ्या संबंध सुरू आहेत, तर त्याबाबत सुमोटो गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्हाला परत रस्त्यावरती उतरवायची वेळ येऊ देऊ नये। आणि याच प्रकरणात वेगवेगळे अँगल आता समोर येत आहेत। कारण की ही जी मुलगी होती, तरुणी होती, तिच्या आईनं सुद्धा आता जबाब नोंदवलेला आहे। गेल्या 12 वर्षांपासून माझी मुलगी दबावाखाली होती। भिगवण प्रकरणामधल्या मुलीच्या आईनं ही प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलंय। मुलगी दबावामध्ये असल्याचा सुद्धा आईचा आरोप आहे। मुलाच्या चुलत्याच्या मुलीवर दबाव असल्याचा आईचा आरोप पाहायला मिळतोय। पोलीस सहकार्य करत नसल्याचं सांगत मुलीच्या आईचा आत्महत्येचा इशारा सुद्धा आहे। करोनामध्ये वारल्यामुळे ह्या लोकांनी फायदा घेतला। 12 वर्षापासून तिला धमकी देत आले, त्या दबावाखाली ती आज आमच्याकडे पाहत सुद्धा नाही, ती दबावाखालीच आहे। आणि ते त्यांच्याकडे जर मुलगी गेली तर आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। त्यांच्याकडे मुलगी गेलीच नाही पाहिजे ना। आम्हाला कुणाचं सहकार्य सुद्धा पोलिसांचं नाही, कुठल्या मंत्र्याचं नाही, कुणाचं सहकार्य नाही, काय नाही। त्याच्यामुळे आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। मिरची पावडर टाकली बी होती, माझ्या डोळ्यात, माझ्या मुलाच्या डोळ्यात गेली। मिरची पावडर टाकून त्यांनी दांडकं काढून माझ्या उघडून इथं मांडीला मारून त्यांनी मुलगी उचलून टाटा एसी मध्ये फेकून लगेच पळवली गाडी।